हाय, गुड मॉर्निंग अँड वेलकम टू रिदान्स किचन. गणपती चालू आहे आणि भरपूर जणांच्या घरी खूप सारे पाहुणे येत असतील, तर झटपट काहीतरी बनवावं असं कोणाला वाटत असेल किंवा काहीतरी स्टोअर करून ठेवा, तर हे तुम्ही हा राईस पफ चिवडा म्हणजे कुरमुऱ्यांचा चिवडा बनवू शकता. तर याच्यासाठी लागणारं साहित्य डाळी घेतल्यात, खोबरं घेतलं आहे मी, मिरची आणि कढीपत्ता. तर हे जे आहे राईस पफ म्हणजे कुरमुरे मी थोडेसे गरम करून घेते आणि एका पातेल्यात ते मी ट्रान्सफर करते परातीमध्ये. आणि त्यानंतर एक एक करून आपण सगळे इन्ग्रेडियंट्स याच्यामध्ये टाकणार आहोत. तर एका कढाईमध्ये मी थोडंसं ऑइल घेणार आहे, हे बघा. आणि मी ऑइल घेतल्यानंतर फर्स्ट आय एम गोइंग टू फ्राय दॅट इज कोकोनट. सुकलेलं नारळ आहे, हे मी त्याला छोटे छोटे स्लाइस कापलेले आहेत. हे छानसं मी फ्राय करणार आहे. बघा, गोल्डन झालं आहे तर मी त्याला बाहेर काढते आणि त्या कुरमुऱ्यांमध्ये टाकणार आहे. तसंच हे मूंगफली म्हणजे पीनट्स पण मी फ्राय करणार आहे आणि यालाही मी बाहेर काढते आणि त्याच्यामध्ये टाकते. त्याच्यानंतर डाळं म्हणजे चणे जे बोलतात फुटाणे, त्यालाही आपण छानसं फ्राय करणार आहोत. हे बघा, ऑइल नको रिलीज व्हायला, त्याचं ऑइल खाली राहावं म्हणून मी जाळीमध्ये घेतलं. त्याच्यानंतर त्याच कढईमध्ये थोडंसं तेल घेतलेलं आहे, त्यात राई टाकली आहे मी, छानसं स्प्लटर होऊ दिलं आहे. त्यानंतर मिरची, याची फोडणी करायची आहे आपल्याला छानशी. मिरची तिखट केवढं तुम्हाला पाहिजे त्यानुसार तुम्ही तिखट टाकू शकता. त्यानंतर आपण ह्याच्यात हळद टाकणार आहोत. तर बघ, एक पूर्ण मोठा चम्मच मी हळद टाकलेला आहे. आणि त्यानंतर जे आहे ते कढीपत्ता आणि छानसं याला मिक्स करून घ्यायचं आहे. तर ही फोडणी जी आहे आपली तयार झाली आहे. आणि लागणार आहे मीठ, तर चवीनुसार आपण मीठ टाकणार आहोत. तर हे सगळी फोडणी मी या कुरमुऱ्यांवर टाकणार आहे. हे बघा, हे मी टाकलेलं आहे. आणि आपण याला छानसं मिक्स करून घेणार आहोत. थोडीशी साखर पण टाकू याच्यामध्ये आणि हे आपण आता मिक्स करणार आहोत छानसं. हे बघा, मी हाताच्या साहाय्यानेच मिक्स करते. आणि हे आपण बनवलं आहे कुरमुऱ्यांचा चिवडा. खूप छान होतो, खूप छान बनतो. या प्रकारे बनवून पहा, तुम्हाला नक्की आवडेल. ठेवणीतला प्रकार आहे, कोणी पाहुणे आले झटपट काढा आणि त्यांना द्या. तर हे जे आहे झालेलं आहे तयार पफ राईस चिवडा म्हणजे कुरमुऱ्यांचा चिवडा. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकन दाबायला बिलकुल विसरू नका. धन्यवाद.